नमस्कार. मी धनंजय महादेव खुडे, तमाशा सम्राट, राष्ट्रपती सुवर्णपदक सन्मानित भाऊ बापू मांग नारायणगावकर यांचा नातू, विठाबाईंच्या परिवारातला मी नातू. त्याचबरोबर माझ्यासोबत या ठिकाणी ज्यांना राष्ट्रपतींनी सन्मानित केलं असे भाऊ बापू नारायणगावकरांपैकी बापू साहेबांचे चिरंजीव महादेव खुडे या ठिकाणी आहे. त्याचबरोबर भाऊसाहेब, जे भाऊ बापूंपैकी जे भाऊसाहेब होते मोठे, त्यांचे नातू या ठिकाणी उपस्थित आहे, राजाराम खुडे. त्याचबरोबर त्यांच्या कन्या शारदा खुडे या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उमा बापू खुडे, की ज्या भाऊ बापू पैकी बापू साहेब जे त्यांच्यातल्या ह्या कन्या. त्याचबरोबर सावळाराम खुडे, म्हणजे भाऊ बापूंपैकी सावळाराम खुडे म्हणजे बापू साहेबांचे सख्खे भाऊ, त्यांची नात या ठिकाणी आहे. त्याचबरोबर रेणुका खुडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर शंकर खुडेंचे चिरंजीव विनायक खुडे यांचे सुद्धा चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे, संजय खुडे. त्याचबरोबर त्यांचे नातू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. नमस्कार. पहिल्यांदा विषय असा आहे की आपल्या सर्वांना आनंद आहे, या ठिकाणी नारायणगावकरांसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की आज नुसत्या राज्यात नाही तर देश पातळीवरती आमच्या आजीचा विठाबाई नारायणगावकरांचा चित्रपट, हिंदी चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु एका बाजूला आनंद असताना दुसऱ्या बाजूला या चित्रपटाच्या निर्मात्यांनी, डायरेक्टरनी या चित्रपटांच्या जे काही चित्रीकरण झालं असेल किंवा जे काही रायटिंग झालं असेल या संदर्भामध्ये या परिवाराच्या भाऊ बापूच्या परिवारापैकी कोणालाच यांनी या ठिकाणी निर्मात्यांनी विचारलं नाही, ना डायरेक्टरनी या संदर्भात माहिती घेतली नाही. आनंदाची गोष्ट ही आहे की आजींचा चित्रपट येतोय, परंतु या चित्रपटातून कशा प्रकारे सत्यकथानक मांडण्यात येणार आहे. कारण हा विषय एका व्यक्तिपुरता नसून हा विषय तमाशा, लोककला, त्याचबरोबर नारायणगावकर आणि त्याचबरोबर या समाजापर्यंत हा विषय जाणार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल तर तमाशा लोककलेवरती 2 चित्रपट महत्वाचे येऊन गेले. त्यातला सर्वात महत्वाचा चित्रपट म्हणजे स्वर्गीय व्ही शांताराम बापू, ज्यांना बापू म्हणतात सर्व चित्रपट सृष्टीमध्ये, अशा बापूंनी पिंजरासारखा चित्रपट काढला आणि तमाशा लोककलावंतांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हीन झाला, किंबहुना त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट झाला. तीच परंपरा काही दिवस अशीच परंपरा म्हणण्यापेक्षा त्याच विचारांना पुढे ठेवत या समाजामध्ये अजून एक चित्रपट आला, तो म्हणजे नटरंग सारखा चित्रपट आला. नटरंग मधून सुद्धा तुम्ही काय दाखवलं की एका नाच्यावरती अतिप्रसंग झाला, त्या ठिकाणी वाईट प्रसंग झाला. म्हणजे एकंदरीत तुम्ही तमाशा एका बाजूला दाखवताय की तमाशा हा चित्रपटसाठी किती तमाशातून चित्रपट किती छान प्रकारे साजरा होतो, परंतु एका बाजूला तुम्ही त्याची अवहेलनाही करतात. माझा म्हणण्याचा मुद्दा हा आहे, या चित्रपटाचं कथानक लिहिताना मूळ कथानक, मूळ इतिहासाची तोडमोड केल्यामुळं या चित्रपटावरती आमचा आक्षेप आहे. या चित्रपटात दाखवलेलं जे कथानक आहे त्याचे पुरावे त्या टीजर मधून मी घेतलेले आहे. या टीजर मध्ये असं दाखवलेलं आहे की भाऊ गावकर तमाशा मंडळ. मुळात हा चित्रपटातला जो तमाशाचा बोर्ड त्यांनी दाखवला हा तमाशाच नव्हता. विठाबाईंनी त्यांच्या जीवनाची तमाशाची सुरुवात ज्या वेळेस केली तर भाऊ बापू मांग नारायणगावकर या तमाशातून त्यांनी त्यांची सुरुवात केलेली आहे. जर या तमाशातून जर तुम्ही या विषयाला पुढे आणत नसताल म्हणजे तुम्ही एक प्रकारे खोटा इतिहास या जगासमोर दाखवताय. जर कथानक सत्य आहे, आमच्या आजीवरती जो चित्रपट येतोय, परंतु तर त्याप्रमाणे ते कथानक, ती स्टोरी तितकीच सत्यतेने पुढे यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. त्याचबरोबर एक प्रसंग असा दाखवला त्या ठिकाणी, तो फोटो मला पाहायला मिळाला की वरती त्यांनी फोटो दाखवलाय भाऊ बापू तमाशा मंडळाचा आणि खाली नाव लिहिलंय विठाबाई नारायणगावकरांचं. परंतु तो विसंगतपणा दिसताना या कुटुंबात म्हणण्यापेक्षा या कलावंतांवरती, या लोककलावंतांवरती तो अन्यायकारक होणार आहे. जर वरती भाऊ बापू तमाशा मंडळाला 1961 साली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते जर सुवर्णपदक दिलेलं असेल तर खाली त्याच प्रकारचं ते नाव असावं. तद्वत या नारायणगावकरांनी आम्हाला जी प्रतिष्ठा दिली, जो मान दिला, जो सन्मान दिला, आज आम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगूशी वाटतंय की या जगामध्ये असं कोणतं गाव आहे की त्या गावाने लोककलावंतांची मिरवणूक काढलेली आहे, असं कोणतं गाव आहे की त्या लोककलावंतांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केलेला आहे. परंतु आमचं नारायणगाव हे या खऱ्या अर्थाने या कलाकारांसाठी एक वरदान ठरलेलं आहे. अहो, आज लाखो कलाकारांचं पोट या नारायणगावच्या भूमीमध्ये भरले जात आहे. आज लाखो कुटुंब या ठिकाणी जगतात, तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळखले जात आहे. परंतु या चित्रपट निर्मात्यांनी किंवा चित्रपट दिग्दर्शकांनी या गावाचा साधा उल्लेख सुद्धा या चित्रपटामध्ये केलेला नाही. म्हणून आम्हाला ती खंत आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही गावचे सरपंच, उपसरपंच यांना भेटलो. या ठिकाणी आमचं जे निवेदन आहे आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलं. तद्वत आम्ही हेच निवेदन येत्या काही दिवसांमध्ये
सांस्कृतिक मंत्री महोदय असतील, अन्य व्यक्ती असतील, गरज पडली तर आम्ही संविधानिक मार्गाने आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ. कारण हे कथानक जर तुम्ही सत्य म्हणून चित्रपटामध्ये दाखवताय तर त्याचा सत्य इतिहास सुद्धा या जगासमोर तितकाच आला पाहिजे. किंबहुना जर ही सत्य कथानक, हे सत्य व्यक्तिरेखा जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सादरीकरण केलं नाही तर या भाऊ बापू कुटुंबापैकी त्या सर्व डायरेक्टर म्हणा किंवा प्रोड्युसर म्हणा याच्यावरती आम्ही मानहानीचा दावा येत्या काही दिवसामध्ये नक्कीच करू. या ठिकाणी अगोदर विठा या नावावरून सुद्धा विवाद होता आणि त्यांच्या घरातल्या लोकांनी विरोध केला होता, परंतु नंतर हा विरोध मावळलेला आहे आणि त्यांच्या घरच्यांनी मात्र परवानगी दिलेली आहे. तुम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये असा तुमचा इरादा आहे का? चित्रपटावर बहिष्कार टाकणार आहात की त्याची भूमिका काय आहे? मी जसं सांगितलं की या विषयाला आपण एका वेगळ्या अँगलनी पहा. आजीचा चित्रपट येतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विठाबाई नारंगावकर, विठा भाऊ खोडे हे आमच्या कुळातले आहे, या भाऊ बापूच्या कुळातले आहे. त्यामुळं विठा आजीचा चित्रपट आम्ही कसं बंद करणार? माझ्या आजीचा चित्रपट येतो म्हणले आम्ही त्याला विरोध नाही करणार. परंतु जर एखाद्या व्यक्तीची व्यक्तिरेखा जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित मांडत असताल, आम्ही चित्रपट पाहिला नाही पण प्रथमदर्शी आम्ही त्या चित्रपटाच्या टीजरवरनं असं पाहिलंय की त्या चित्रपटाला तुम्ही चुकीचे नाव दिलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये एक फोटो असा मला पाहायला मिळाला की वरती भाऊ बापूचा तमाशाचा सुवर्णपदक घेतलंय आणि खाली तुम्ही विठाबाईंचं नाव दिलंय. चुकीचा संदर्भ त्या ठिकाणी दर्शवला जातोय. आनंदाची गोष्ट चित्रपट यावा, पण विरोध आमचा त्या दाखवलेल्या दृश्यांवरती आहे. डायरेक्टरनी ती चूक सुधारावी. त्याचबरोबर त्या कथानकाला या परिवाराला विश्वासात घेतलंय का? या परिवाराची तुम्ही माहिती घेतलीय का की भाऊ बापू ज्यावेळेस त्या चित्रपटामध्ये प्रेझेंट होणार आहेत किंवा डायरेक्टरचा प्रश्न येतो दाखवायचा ना दाखवायचा, ते सर्व राईट डायरेक्टरचे. परंतु सत्य कथानक ज्यावेळेस आधारात येतंय तर त्यालाही त्याच पद्धतीने विषयाला धरून मांडलं पाहिजे. नाहीतर चित्रपटामध्ये जर मिर्च मसाला लावून एखादा प्रसंग तुम्हाला दाखवायचा असेल, चित्रपट हिट करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चुकीची माहिती सुद्धा त्या ठिकाणी दाखवू शकता. त्यामुळे आमचा आक्षेप या चित्रपटातील काही दृश्यांवरती आहे, काही नावांवरती आहे, किंवा त्या स्टोरीला, त्या कथेला सुद्धा तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंट केलं. ते प्रेझेंट करत असताना तुम्ही त्या कुटुंबाच्या व्यक्तींना विचारलं का? आज भाऊ बापू पैकी भाऊसाहेबांचे वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत, बापू साहेबांचे वंशज आहे, त्या व्यक्तींना तुम्ही विचारलं का? या बाकी कोणालाच तुम्ही विचारलं नाही. परंतु एक व्यक्ती धरायचा आणि त्याला सगळी त्याच्याकडनं हिस्टोरी माहिती करून घ्यायची म्हणजे चित्रपट झाला का? असं होत नाही. याला इतिहास आहे. जसा छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट उत्तेकर साहेबांनी अतिशय छान दाखवला, या जगाने त्याला उचलून धरला. पण तो चित्रपट दाखवत असताना छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेळेस चित्रपटातून तुम्ही दाखवत असता, तुम्हाला 5 मिनिटं काय ना आधी छत्रपती शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घेतल्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होत नाही. तद्वत संभाजी महाराज पूर्ण होत नाही. तद्वत विठाबाईंचा चित्रपट येत असताना सुद्धा त्यांची पाळंमुळं कोणत्या तमाशापटातून निघाली, कोणता कसा तमाशापट त्यांनी या ठिकाणी सुरू केला आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्या प्रसंगाला ते कसे त्यांना कोणी साथ केली, या विषया मूळ कथेला जर तुम्ही व्यवस्थितपणे मांडलं नाही, किंबहुना जर त्या चित्रपटातून त्या कलावंतांच्या जर बदनामी झाल्या तर आम्ही येत्या काही दिवसांमध्ये त्या डायरेक्टर म्हणा किंवा निर्मात्या म्हणा यांच्यावरती आम्ही मानहानीचा दावा दाखल करू. आता सरपंच बोलणं झालं, सरपंचांना तुम्ही निवेदन दिले, सरपंचांची प्रतिक्रिया काय होती? सरपंचांची प्रतिक्रिया अतिशय उत्तम आणि आम्हाला आधार देणारी आणि आम्हाला सपोर्ट करणारी होती. ते पण सुद्धा म्हणाले या विषयाला की खऱ्या अर्थानं नारंगावकरांनी आम्हाला लोककलावंतांना खूप मोठा राजश्रय दिलेला आहे. आमच्या आजींना म्हणजे विठाबाई नारंगावकरांना या ठिकाणी त्यांनी जागा दिली, घर दिलं 1 रुपयामध्ये. त्याचबरोबर या नारंगावकरांनी लाखो लोककलावंतांचं कुटुंब पालन कसं केलं तर या ठिकाणी हजारो लोककलावंत त्यांच्या राहुट्या, त्यांचे तमाशाचे फड या नारंगावच्या भूमीमध्ये उभे करतात आणि इथूनच 3-3, 4-4 महिने त्यांचे तमाशाचे फड या ठिकाणी चालू होतात. मग खऱ्या अर्थानं नारंगावकरांचं नाव जर या चित्रपटामध्ये जर दाखवलं जात नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. आम्ही याच विषयासाठी या ठिकाणी माननीय सरपंच साहेब असतील, उपसरपंच असतील यांना आम्ही निवेदन दिलं. खऱ्या अर्थानं या चित्रपटामध्ये जर विठाजींना प्रेझेंट होत आहे, भाऊ बापूंना प्रेझेंट होत आहे तर त्यांचा नावाचा उल्लेख हा पूर्ण नारंगावकर म्हणून असावा, हा आमचा मुद्दा आहे. यासाठी आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं या प्रकारचं आम्ही त्यांना निवेदन दिलंय. डायरेक्टरशी काही फोनवर चर्चा वगैरे झालेली आहे का? नाही. डायरेक्टरना मध्यंतरी विजय सावंत यांनी 16 फोन, कारण ते मला स्वतः बोलले होते, मी 16 फोन केले डायरेक्टरला, पण डायरेक्टरने एकही फोन उचलला नाही. मग ती व्यक्ती जर त्यांच्याशी संपर्क करत नाही, मग हा चित्रपटाचा एकंदरीत विषय काय आहे? तुम्ही विषयाला जर मूळ व्यक्तींना जर तुम्ही करून घेत नसताल तर मग खऱ्या अर्थाने हा चित्रपट कोणत्या अँगलने तुम्ही दाखवताय? मग हा एक शंकेचा भाग आहे. परंतु हा चित्रपट काय आमच्या परिवाराने पाहिला नाही, भाऊ बापूच्या परिवाराने पाहिला नाही.
जर तुम्ही या कथेला, या कथानकाला सत्य म्हणून दाखवताय तर तो व्यवस्थितपणे या चित्रपटातून यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि भाऊ बापू नारायणगावकर हा नावाचा उल्लेख त्यामध्ये असावा, कारण विठाबाईंचं तुम्ही जीवनचरित्र दाखवताय. नाहीतर डायरेक्टरांनी सरळ म्हणावं की हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक आहे, हा कोणत्या व्यक्तीवर आधारित नाही, ना कोणत्या व्यक्तीच्या नावावर सुद्धा आधारित नाहीये. तद्वत आमची हीच अपेक्षा आहे, हीच मागणी आहे. जर आमच्या आजीवरती हा चित्रपट येत असेल, कारण विठाबाई, विठा भाऊ खुडे या माझ्या आजी आहेत, भाऊ बापू मांग नारायणगावकर यांच्या परिवारातले आहेत, त्यांच्याच परिवारातला मी नातू आहे, भाऊ बापूचा मी नातू आहे. आणि हे सर्व कुटुंब त्यांचं आहे. या ठिकाणी आपण पाहतात सावळाराम खुडेंचे वंशज आहे, या ठिकाणी पाहतात आपण शंकर खुडे म्हणजे भाऊ खुडे यांचे चिरंजीव आणि त्यांची मुलगी या ठिकाणी आहे, त्याचबरोबर त्यांचे नातू या ठिकाणी उभे आहे, भाऊ बापूचे वंशज या ठिकाणी उभे आहे, बापू साहेबांची मुलगी या ठिकाणी उपस्थित आहे. मग हा परिवार जर एवढा मोठा परिवार आहे आणि त्या परिवारावर, त्या व्यक्तीवरती चित्रपट येतोय, तर कशा अर्थाने तुम्ही हा चित्रपट सादर केला हे आम्हाला अजूनही माहिती नाहीये. विठाबाईंची जी मुलं आहेत, नातू आहेत, मुली आहेत, त्यांनी मात्र याला या सगळ्या गोष्टींना परवानगी दिलेली आहे. त्यांनी परवानगी देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला नसेल. खरं तर त्यांनी सुद्धा याच्यावरती आता त्यांच्याबद्दल मला नाही बोलायचं खास करून, कारण मला त्या व्यक्तीला, त्या विषयाला मला त्याच्यावर बोलायचं नाही जास्त. मुळात म्हणजे शोकांतिका ही आहे की या चित्रपटाचं नाव आणि या चित्रपटातले जे काही संदर्भ आहे त्यांनी मुळात आक्षेप घ्यायला पाहिजे होते खऱ्या अर्थाने, परंतु त्यांनी कोणत्याही पत्रकार परिषदेमध्ये असं जाहीर केलं नाही की आमचा याच्यावरती आक्षेप आहे. मुळात म्हणजे त्यांनी का आक्षेप घेतला नाही हाच आमचा मोठा प्रश्न आहे, की जिथं जिथं या चित्रपटाच्या या प्रसंगांना जर दाखवत नाही, तुम्ही परमिशन दिलं तुमचं झालं, परंतु त्या कलाकारांना, त्या विठाजींना कोणी कोणी साथ दिली, त्यांची नावं सुद्धा त्या चित्रपटामध्ये येणार आहे ना. जर येणार नसतील, मग विठाबाई हे कॅरेक्टरचं सत्य नसेल त्या चित्रपटामध्ये, तर त्यांनी सरळ सांगावं ना की हे चित्रपट काल्पनिक आहे म्हणून. प्रदर्शनाच्या अगोदर त्यांनी सुद्धा चित्रपट पाहिले नाही खऱ्या अर्थानं, पण त्यांनी उलट हा पहिला आक्षेप घ्यायला पाहिजे होता. डायरेक्टर उत्तेकर त्यांना अजून भेटले नाही, हे ते स्वतः तोंडाने सांगतात. मग कशा अर्थाने भाऊ, 15 दिवसावर रिलीज झाला, पिक्चर आलाय. अहो चित्रपटातून जर बदनामी झाली तर चित्रपट झाला, संपला, नंतर काय कोर्ट कचेऱ्या करत बसायच्या. प्रदर्शनाच्या अगोदर तुमच्या परिवाराला हा चित्रपट दाखवावा अशी मागणी आहे. मागणीच आहे आमची. मागणी म्हणण्यापेक्षा त्यांनी आमची परमिशनच घेतली नाही खरं मुळा अर्थात. हा चित्रपट ज्यावेळेस तो डिक्लेअर केला असेल किंवा ते सुरुवात केलं असेल काम, खऱ्या अर्थानं तिथं त्यांनी पहिली परमिशन घ्यायला पाहिजे होती. आम्ही हा चित्रपट काढतोय, आपली सहमती आम्हाला द्यावी. अहो आम्ही हसत दिली असती ना, परंतु त्यांनी या ठिकाणी कोणतीच परमिशन घेतली नाही ना. आम्हाला चित्रपटाचं काय कथा आहे, कशी आहे, आम्हाला विचारात घेतलं नाही, काय नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने चित्रपट चालवला. एक व्यक्तीला धरायचा चित्रपट काढायचा, असं होत नाही. बोला. नमस्कार, माझा परिचय भाऊ बापू नारायणगावकरच्या पैकी बापूसाहेब धर्माजी खुडे यांचा मी चिरंजीव महादेव बापू खुडे. विठाबाईंशी काय नातं? विठाबाईंशी माझं नातं म्हणजे माझी मावळण लागते विठाबाई. विठाबाई ही माझ्या वडिलांची बहीण. तुम्ही एकत्र काम केलंय दोघांनी? एकत्र काम केले. मी त्या तमाशातून सर्व कला शिकलो, घरच्या तमाशामध्ये सर्व कला शिकलो आणि मी त्यांच्या बरोबर कामही केलेली आहे. विठाबाईंबरोबर काम? विठाबाई 15-16 वर्ष मी काम करत होतो फडामध्ये. पिक्चर येतोय, तुम्हाला आनंद आहे का? मला खूप आनंद आहे, मन भरून आनंद आहे की माझ्या आत्याचा पिक्चर निघतोय. परंतु दुःख एवढंच आहे की जे त्यांनी जे दाखवलं, आता 1961 साली भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ अस्तित्वात असताना सर्व परिवार आमचा खोड्यांचा त्या तमाशा फडामध्येच होता. मग त्यावेळेस संचालक होते बापूसाहेब खुडे, तमाशा फडाचे संचालक बापूसाहेब खुडे होते. यांना सुवर्ण पदक मिळालंय. त्यांचा फोटो वर द्यायचा त्या डायरेक्टरने आणि खाली विठा भाऊ मांग नारायणगावकर दुसऱ्या नावाने हे पुरस्कार त्यांना मिळाला असं दाखवते. याची जरा मला खंत वाटली, म्हणून मला जरा त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे. नमस्कार, मी भाऊ बापू मांग नारायणगावकर, याच्यातले भाऊसाहेब नारायणगावकर यांचा मोठा मुलगा शंकर भाऊ खुडे, यांचा मी धाकटा मुलगा राजाराम शंकर खुडे. काय नक्की आक्षेप काय आहे? काय नाही, आता धनंजयनी जे सांगितलं ते चित्रपटामध्ये अगदी योग्य. काय तुमची अडचण काय आहे? काहीच नाही. आता आमच्या भावाच्या मुलांनी जे सांगितलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं व्यवस्थित दाखवलं पाहिजे, झालं पाहिजे. याच गोष्टीला आमचा पाठिंबा आहे. खरा इतिहास दाखवला गेला. खरा इतिहास दाखवला गेला पाहिजे. नमस्कार, भाऊ बापू मांग नारायण, आणि काय माझं नाव शारदा. भाऊ बापू मांग नारायणगावकर यांचे मोठे पुत्र शंकर भाऊ खुडे यांची मी कन्या.
आता जी बोलत होते ते माझे धाकटे बंधू. आता जी बोलत होतो तो माझ्या भावाचा मुलगा, चुलत भावाचा मुलगा, म्हणजे बापूंचा नातू. किंवा आता जे त्याने जेवढं जे काय आता बोललाय ना ते अगदी योग्य आहे. आणि ह्याच विषयावरती आमची सुद्धा हीच व्यथा आहे की तो जो काय बोललाय, तो काय करतोय, त्याच्या मागे आमचा पाठिंबा आहे त्याला. आणि याचं काय मागणी आहे तुमची? नमस्कार. भाऊ बापू मांग नारेंगावकर, बापूसाहेबांचे धाकटे भाऊ सावराम खुडे यांच्या मुलाची मुलगी किसन सावराम खुडे यांची मी मुलगी आणि उमा बापू खुडे यांची मी सून. या नात्याने मी इथं उभी आहे. कारण काही लोक प्रश्न उठवतील हिचा काय संबंध, त्याच्यामुळे मी पहिलीच माझी ओळख तुम्हाला दाखवली. पहिली गोष्ट अशी की आम्हाला आमच्या आजोबांचा, आजीचा आणि या नारेंगावचा इतका अभिमान आहे. आम्ही नावाला जगलेली लोक आहे, आम्ही पैशाला जगलेली नाही. मग जर एवढा मोठा जर पिक्चर येत असन आणि त्याच्यात जर आमच्या आजोबांचा किंवा नारेंगावचा जर नावाचा उल्लेख जर होत नसन तर आम्हाला सर्वांना आक्षेप आहे या गोष्टीचा. ती विठाबाई घडली, कुणामुळे घडली, कशी घडली हे तर ते दाखवणारच आहे पिक्चर मध्ये. मग त्याच्यामध्ये आमच्या आजोबा नाहीत का, पणजोबा नाहीत का? आमच्या वडिलांनी सुद्धा तमाशात आजी बरोबर काम केलेलं आहे. आमच्या आईने सुद्धा तिथं कितीतरी केलेले आहे. माझी आई सुशिला किसन खुडे ही सुद्धा तिच्या संग राहिलेली आहे त्या आजी बरोबर. मी सुद्धा लहानपणी त्यांच्या घरात राहिलेली कितीतरी वर्ष. मग तुम्ही डायरेक्टच पिक्चर दाखवणार तर त्याच्यात हे काहीतरी तुम्ही दाखवलं पाहिजे ना. जसं धनंजय बोला, आता आम्ही आतापर्यंत कधी असं आमच्या घरच्यांनी पडद्यापर्यंत येऊ दिलं नाही, पण आज ती वेळ यायला भाग पाडली ते पिक्चरमुळं. कारण का तर ते तुम्ही ते जे दाखवायला पाहिजे तुम्ही ते दाखवतच नाही ना. कारण हा पूर्ण देशात पिक्चर गाजणार आहे, आम्हाला अभिमान आहे ना त्या गोष्टीचा. हा खरा इतिहास तुम्ही दाखवणार आहे त्याचा. मग ती गोष्ट यायला नको का जगासमोर? यायला पाहिजे ना. आज आमच्या आजोबा आजींचं किंवा वडिलांचं एवढं नाव निघणार आहे, मग ह्या पिक्चर मार्फतच निघणार आहे ना. आज धनंजय जे काही धनंजयनी स्टँड घेतलेला आहे तो योग्यच आहे ना, आम्हाला पटण्यासारखं आहे. म्हणून आज आम्ही त्याच्या पाठीमागे आहे. उद्या तो आम्हाला कुठं पण कोणते पण विषयावर मुद्दे मांडायला उभं राहिलं तर आम्ही त्याच्या पाठीमागे उभे राहणारच आहे. हे मला न्याय द्यावा सगळ्यांनी. मावशी नमस्कार. मावशी नमस्कार. 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 तुमचं नाव काय आहे? विठाबाईंबरोबर तुमचं नातं काय होतं? विठाबाईंबरोबर तुम्ही काम केलं का? आणि आज रोजी विठाबाईंच्या जीवनावर आधारित चित्रपट येतोय, तुम्हाला आनंद आहे का नाही आणि नक्की मागणी काय? प्रथमतः माझं नाव रेणुका महादेव खुडे. मी महादेव खुडेंची मंडळी आहे, बापूसाहेबाची सुनबाई आहे. आणि तसं पाहिलं तर विठाबाईची सुद्धा मी सुनबाईच लागते. मावळण माझ्या मिस्टरांची आणि त्यांची मी पत्नी. मग आता हा पिक्चर जे येतोय तर हा उत्कृष्टच आहे ना, म्हणजे आनंदाचीच बाब आहे ना. पण काही मागण्या किंवा काही चित्रपट आम्ही पाहिला नाही किंवा काही हे नाही तर आमच्या काही कुठल्या मागण्या नाहीत. आम्ही काय म्हणतो, हा जो चित्रपट जे सत्य आहे तुम्ही दाखवता तर मग त्याच्यात तोडफोड न करता सत्य परिस्थिती संपूर्ण दाखवावी डायरेक्टरनी. आमचा कुठल्याही गोष्टीला आक्षेप नाही. आणि ज्या अर्थी माझा मुलगा धनंजय महादेव खुडे त्याला सर्वांचा पाठिंबा आहे. हा पिक्चर निघतोय आणि गावचं नाव, गाव पातळीवरती गावाने आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलेले, आमच्या पाठीशी खुडे परिवाराच्या उभं राहिलेले आहेत. मग आज या नारायणगावचं नाव, आता मी सुद्धा स्वांगे ड्रामाला काम करते. पूर्वी माझा तमाशा होता भाऊबापूच्याच नावाने, महादेव खुडे नारायणगावकर भाऊबापू यांच्या आश्रयाखाली. आणि नंतर काही परिस्थितीनुसार मी बंद केला आणि शासनाचा कार्यक्रम मी करायला लागले. आज 20-22 वर्ष मी ते काम करते. गीत और नाटक प्रभाग, सूचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, इकडे मी जॉईंट आहे. तिथं सुद्धा भाऊ बापू मांग नारायणगावकर याच नावाने मी पार्टीत करते. मग आम्हाला सर्वांना आनंद आहे. बाईचा तमाशा निघतोय म्हटल्या त्या नावाने चित्रपट निघतोय, पूर्ण परिवाराला आनंद आहे. ताई, एक परिवार जो आहे तो चित्रपटासाठी परवानगी देतोय, त्यांचा काही आक्षेप नाहीये, परंतु तुमचा परिवार मात्र याला आक्षेप दाखवतोय. आमचा परिवार मिळून एकत्र बसत का नाही आणि यावर तोडगा का काढत नाही? आता ते त्यांची इच्छा, त्या परिवाराची. का तोडगा काढला नाही, का बोलले नाही, काय म्हणजे आम्हाला सांभाळून घेतच नाहीत ते. पण आम्हाला एवढंच आहे आमचं भांडण, खुडे परिवाराचे आमचं नातं. आणि भाऊ बापू खुडे नारायणगावकर
जे आहेत भाऊ बापू नारायणगावकर हे नाव का तुम्ही दाखवायला का खंत आहे तुम्हाला? तुम्ही का अनेक विषय त्याच्यात खोटे नाटे दाखवले का दाखवता? सरपंचांना भेटले काय, सरपंच काय म्हणते? अरे बापरे, त्यांचा तर आम्हाला खूप पाठिंबा मिळाला आणि त्यांचे जे शब्द आहेत ना, एक आम्हाला सांत्वन इतकं केलं त्यांनी की बाबू पाटे हे आमच्या पाठीशी कायम आहे, गाव आमच्या पाठीशी आहे, गावचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहे, संपूर्ण टीम. आम्ही त्यांना काही नाही हे करू शकत, पण बाबू पाटे आणि त्यांचे जे सर्व सहकारी हे आम्हाला गाव आम्हाला सहकार्य करते. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.